नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथीच्या 156 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, 500 मुलांच्या आणि 500 मुलींच्या वसतिगृह इमारतींचे तसेच 43 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील 100 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थिनींसाठी वसतिगृह आणि कार्यालय इमारत आणि 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भूमिपूजन झाले। पूजन समारंभ कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार हेमंत गोडसे, सकल मराठा समाज आणि धनगर समाजातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारित विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।